अयोध्यात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव साजरा करा। शुक्रवारी 19 जानेवारी रोजी 6 वाजेनंतर पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे पत्रकार परिषद घेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे आवाहन। अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदू धर्मियांचं श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे। या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची येत्या सोमवारी 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा होत आहे। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरी गावागावांमधील श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घरांच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा, रांगोळ्या काढाव्यात, आपले गाव, वसाहत, कॉलनीतील वातावरण राममय करावे, रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगलगीते लावावीत, परिसरात प्रसादाचे वाटप करावे, असे आवाहन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। दरम्यान लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरांसह गावागावात उद्यापासून सुमारे 4 लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत असून शहरातील विविध प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर भामरे यांनी सांगितलं। दिवे वाटपाचा कार्यक्रम उद्या सकाळपासून होईल। प्रत्येक घरात दिवे वाटले जातील। दिवाळीला जेव्हा साजरी करतो आपण, प्राचीन परंपरा आहे आपली, आपण दिवे लावतो। सगळ्या मंदिराची रोषणाई केली जाईल आणि त्या दिवशी दुपारी 12 वाजता हा जो कार्यक्रम होईल त्याचं थेट प्रक्षेपण असेल आणि प्रत्येक भारतीयाने तो सोहळा आपण स्वतः बघायचा आहे। त्यातून आमचं सगळ्यांचं एक मोठं स्वप्न होतं, ते स्वप्न साकार झालं। म्हणून